आज आपण बघणार आहे न चुकणारी अनारशाची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला आपल्याला 2 सारख्या वाट्या घ्यायच्या आहे। एका वाटीमध्ये आपण राशनचे तांदूळ घेतलेले आहे, दुसऱ्या वाटीमध्ये सपाट वाटी साखर घेतलेली आहे। तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकून 1 दिवस भिजवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी जे आहे ते चेंज करायचं आहे। परत पाणी टाकून आपण तांदूळ भिजत घालणार आहे। तिसऱ्या दिवशी आपल्याला पाणी पूर्ण निथळून घ्यायचे आहे। चाळणीमध्ये आणि कपड्यावर आपल्या नॉर्मल टेम्परेचरवर तांदूळ जे आहे ते पूर्ण सुकवून घ्यायचे आहे। मिक्सरमधून तांदूळ फिरवून घ्यायचे आहे। सोबतच आपण जी साखर काढली होती ती पण आपण फिरवून घेणार आहे। मिक्सरमधून फिरवलेले तांदूळ आणि साखर जे आहे ते आपल्याला मिक्स करायचे आहे। व्यवस्थित आणि घट्ट आपल्याला लाडू बनवून एका भांड्यामध्ये ठेवायचे आहे। आणि आपण ज्या दिवशी लाडू बनवला आहे तो दिवस आणि दुसरा दिवस 2 दिवस आपल्याला हे लाडू रेस्टला ठेवायचे आहेत। 2 दिवस लाडू रेस्टला ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला ते लाडू व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे आणि दुधाचा आपल्याला थोडा शिपका मारून पीठ जे आहे ते घट्टशीर मळायचं आहे। आपल्याला सुरुवातीला आपलं घट्ट मळायचं आहे। जर पातळ मळलं तर ते शेवटी अनारसे जमणार नाही। नंतर पोपाटावर आपल्याला बटर पेपर किंवा पॉलिथिन घ्यायचं आहे, तेल लावायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला अनारसे लाटून घ्यायचे आहे। मी ऑलरेडी गॅसवर तूप गरम करायला ठेवलेलं होतं, तर आपल्याला तूप जे आहे ते अगदी नॉर्मल गरम करायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला अनारसा अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे आणि अलगद अनारसा वरती येऊ द्यायचा आहे। लगेच हलवायची गडबड करायची नाही। या बघा किती जाळीदार असा आपला अनारसा तयार झालेला आहे। अगदी सोपी रेसिपी होती की नाही, कुठलेही मी रेसिपीची प्रोसिजर स्किप केलेली नाही आहे। आय होप तुम्ही हे अनारसे अशा पद्धतीने करून पासाल आणि मला कमेंट करून नक्की सांगाल। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। डिटेलमध्ये व्हिडिओज पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही जाऊन डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघू शकता आणि या पद्धतीचे अनारसे तुम्ही करू शकता। तुमचे अनारसे चुकणार नाही, माझी गॅरंटी आहे। हे अनारसे धोंड्याच्या महिन्यामध्ये जवायला देण्यासाठी बनवलेले आहे। तुम्ही जवायला काय देता मला कमेंट करून नक्की सांगा।